बघा, एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली सर, तर 6% नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, हिताची गोष्ट, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली तर 6% नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न. कसा सोडायचा लेकरांनो. हा जो फरक आहे तिथं 4% तोटा दर्शवला. जर विक्री किंमत 550 रुपयांनी जर वाढवली तर त्याला 6% नफा होतोय. म्हणजे हा 6% आहे नफा. या नफा आणि तोट्यातील फरक म्हणजे ही रक्कम आहे 550 रुपये. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात घ्या. 6% हा आहे लेकरांनो नफा. या नफ्यातून हा तोटा वजा करायचा. तोटा मांडत असताना -4 असा का मांडायचा. 4% तोटा आहे म्हणजे 100ला 4 मायनस व्हायला लागले. मायनस हा तोटा मांडत असताना वजा स्वरूपात. आता हे 6% इथं असेच, हे वजा चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला म्हणजे वजा गुणिला वजा काय होते अधिक. हे 4%. 6 आणि 4 10%. हा जो फरक आहे, हा जो फरक आहे लेकरांनो, हा फरक म्हणजे हा फरक म्हणजेच हे 550 रुपये होत. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात घे. मग आता इथं हे 10% म्हणजे जर हे 550 रुपये, कोणत्याही गोष्टीची मूळ किंमत लेकरांनो 100% असते. साधा आणि सोपं इथं टक्के आणि इथं रुपये किंवा रक्कम अशी मांडणी करा. फरकाचे हे 10% म्हणजेच हा 550 रुपये विक्रीतील फरक. जर वस्तू 550 रुपये जास्त घेऊन विकली असती तर त्याला 6% नफा झाला असता. म्हणजे हा विक्रीतील फरक म्हणजेच हा 10% फरक. कोणत्याही वस्तूची मूळ किंमत 100% असते. 10% म्हणजे 550, तर 100% म्हणजे किती हा प्रश्न मनाशी विचारत असताना याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. याचा अर्थ काय. 100चा गुणाकार 550 सोबत छेदस्थानी लेकरांनो हे 10. हा प्रश्न तुमच्या समोर मांडला तरी चालतो. इथं 10 100 होता. तर उरलं काय, तर 10 गुणिला 550. समोर हा प्रश्न, हा गुणाकार. 550 वर 1 शून्य वाढवा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्या वस्तूची मूळ किंमत काय सर, 5500 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता